सामना सुरू होतोय उंबारली आणि निलजे या दोन टीम मध्ये आणि सामना 4 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे कारण की विनर हा सामना आहे गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये नितेश पाटील पहिला चेंडू ऑन साइडला बिग हिट पाठवला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय भावेश पाटीलच्या बॅटमधून राहुल जाधव यांचे इथे आगमन होत आहे सिक्सर किंग आहे सागावचे आणि त्यांचे इथे आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये आज ते आय थिंक इन ऍक्शन मध्ये नाही आहेत क्या बात आहे रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर येतोय हा डॉट बॉल ही खासियत आहे नितेश पाटील यांची या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे तो म्हणजेच जय हनुमान क्रिकेट संघ निलजे म्हटलं तर दत्तदादा पाटील असतील तुषार पाटील नेहमी सपोर्ट राहिलाय या टीमला लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि मिळते अवांतर धावसंख्या 7 धावा धावफलकावरती गोलंदाज नितेश पाटील स्ट्रायकिंगला फलंदाज भावेश पाटील फुलटॉस चेंडू आहे आणि त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल धावसंख्या स्थिर आहे 7 या धावसंख्येवरती यापुढील सामना असेल सागाव विपक्ष शील या दोन टीम मध्ये सागाव आणि शील दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल पुन्हा एकदा लाईन खराब आहे दिशेपासून भरकटतायत दिशाहीन हा चेंडू आपण पाहिला आणि पंचांनी दंडित केलाय व्हाईट बॉलचा इशारा मिळते अवांतर धावसंख्या 1 ने पुढे जाईल 8 धावा धावफलकावरती आहेत 8 धावा धावफलकावरती षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत हाफ ट्रॅकर हा अनोखा अंदाज आहे ट्रेडमार्क फटका आहे भावेश पाटीलचा हुक केलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार याच फटक्यांसाठी भावेश पाटील जाणले जातात एक भावेश पाटील आमच्या सोबत आहेत ॲज अ गुणलेखक ते देखील उंबारलीचेच आहेत ते देखील सध्या डे नाईट काम करतायत फार मोठी जिम्मेदारी आहे अशोक पाटील यांची त्यांच्या खांद्यावरती आणि ते जिम्मेदारीने काम करतायत दरम्यान येतोय हा व्हाईट बॉल पुन्हा एकदा मिसटायमिंग आहे प्रितेश पाटील आहेत मिड ऑफला टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज भावेश पाटीलचा खेळ लागतोय हा पहिला धक्का योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमला
नक्कीच बघा, टू व्हीलर ची चावी सापडली आहे. आय थिंक ॲक्टिवाची चावी आहे. कोणाची असेल तर ओळख पटवून घेऊन जायचं आहे. किचन देखील आहे. ॲक्टिवाची चावी सापडली आहे आणि आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहे. कोणाची असेल तर आपण ओळख पटवून घेऊन जायचं आहे. प्रेम येत आहेत, ज्युनियर प्रेम भोईर येत आहेत. दोन्ही प्रेम भोईर आता मात्र खेळपट्टीवरती आहेत. विकेट मिळवली आहे नितेश पाटीलने भाविश पाटीलची. बॅटची कडा, शॉट टर्मिनल क्षेत्ररक्षक आहेत अजय पाटील आणि येतो हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमची 1-13. करण पाटील येत आहेत नवीन गोलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज सिनियर प्रेम भोईर आहेत. सिनियर प्रेम भोईर आणि ज्युनियर प्रेम भोईर. धावसंख्या आहे 13. माहिल पाटील येत आहेत. यावेळेस बॅक टू ला गेले. बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण गदक करण पाटील आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्या 13 आहे. 4 षटकांचा सामना आहे उंबारली आणि निलजे या दोन टीम मध्ये. जो संघ जिंकेल तो संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. यापुढील सामना आहे शील आणि सागाव. स्विच हिट, सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय प्रेम भोईरच्या बॅटमधून. धावसंख्या 4 पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली या मॅच मध्ये उंबारली या टीमने. पहिल्या सामन्यामध्ये 63 धावा चेस केल्या आहेत याच उंबारली या टीमने. फुलटॉस चेंडू आहे, फक्त दिशा दिली. गॅप भरपूर मोठी. आउटफील्ड देखील फास्ट आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार प्रेम भोईरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा स्विच हिट. इनफिल्डच्या वरून खेळतायत. सीमारेषेच्या बाहेर सलग चालाय. हा तिसरा चौकार 3 in a row. तिसरा चौकार येतोय प्रेमच्या बॅटमधून.
धावसंख्या आहे 25. ऑन साइडला खेळतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 28-28 धावा. धावसंख्या 27 आहे. थोडीशी स्मॉल मिस्टेक झाली होती. धावसंख्या 27. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. सेन्सिबल बॅटिंग करतायत प्रेम भोईर या मॅच मध्ये आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. 29 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करणाऱ्या उंबारली या टीमची. ज्युनियर प्रेम भोईर आपण पाहतोय. नक्कीच बॅटिंग करतायत आणि चांगली सुरुवात त्यांनी करून दिलेली आहे. सिनियर प्रेम भोईर असतील, ज्युनियर प्रेम भोईर असतील आणि ज्युनियर प्रेम भोईर एक लेदर बॉल क्रिकेटर आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी टेनिस क्रिकेटची सुरुवात याच ग्राउंड पासून केली होती आणि याच ग्राउंडवरती तो नक्कीच इन ऍक्शन मध्ये आहे. निलजे या टीम समोर भीमा काळन यांचे ते नक्कीच शिष्य आहेत, कारण की त्यांच्या अकॅडमीमध्ये ते सराव करतात. सॉफ्टने खेळतात, फक्त दिशा दिली आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक घेत आहेत आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. नागेश आले होते. धावसंख्या 1 पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती गोलंदाज आहेत या तिसऱ्या षटकामध्ये केतन पाटील. आज विशाल पवार नाहीयेत या टीम मध्ये आणि त्यांची कमी नक्कीच भासेल सेकंड इनिंग मध्ये, कारण की विशाल पवार एक चांगला फलंदाज आहे, एक चांगला लीडर देखील आहे आणि त्याची कमी नक्कीच भासणार आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच सागावाने त्यांना फाईट करेल शील या 2 टीम मध्ये. मिलिंद म्हात्रे यांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या श्रद्धांजली चषकामध्ये. सागाव या टीमला इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल या पुढीलच्या मॅच मध्ये शिलगाव या टीम समोर. हाफ ट्रॅकर व्ही शेप मध्ये खेळतायत. सीमा रेषेच्या बाहेर काऊ कॉर्नर, वाईडिश लॉंग ऑन, सीमा पार. येतोय षटकार. धावसंख्या 6 पुढे जाईल. 36. 36 धावा धावफलकावरती. ही ताकद आहे प्रेम भोईरची. खूप चांगली बॅटिंग करतोय. 3 चौकार, 1 षटकार आलाय. वैयक्तिक खेळतोय 22 या धावसंख्येवरती. प्रेम भोईर रन मशीन उंबारली या टीमची. योगेश पवार प्रतिष्ठान, गावदेवी उंबारली आणि जय हनुमान निलजे. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस आणि स्लोअर ऑन यॉर्कर हाताळलाय आणि येतो हा डॉट बॉल. संतोष पाटील आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. धावसंख्या 36 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक सुरू आहे. राईट मोर द विकेटने केतन. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, खूप लवकर लेन पिक केली आहे. पिकअप स्ट्रोक, मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर षटकार.
धावसंख्या आहे 42. 42 धावा धावफलकावरती. वैयक्तिक खेळतो 28. या धावसंख्येवरती 311च्या स्ट्राईक रेटने आउटस्टँडिंग बॅटिंग करतोय प्रेम भोईर. परफेक्ट यॉर्कर. बॅट्समन बीट, कीपर बीट, शॉट फाईन लेग आणि शॉट थर्डमॅनला बीट करून लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर बाईकच्या स्वरूपात हा चौकार मिळतोय. सुभाष दादा पाटील यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. SP पॅनलचे फाउंडर आणि नीत ट्रॉफी शॉपचे नक्कीच ओनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आपण पाहतोय. त्यांच्या शॉपमधील या ट्रॉफीज आहेत आणि सुभाष दादा पाटील यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आहे 46. 46 धावा. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्न सुरुवात केली आहे. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा कीपर बीट झालेत आणि हा देखील प्रश्न पडलाय की अंतिम चेंडूवरती प्रेमने धाव घेतली का नाही, कारण की एक धाव झाली असती. परंतु येतो हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46 धावा. 46. प्रेम भोईर आहे ज्युनियर स्ट्राईक एंडला आणि प्रेमला एकच करायचं आहे. सिनियर प्रेम भोईरला स्ट्राईक द्यायची आहे, कारण की अंतिम षटक गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती अमित खंडाले येत आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि सोनारपाडा टीम विरुद्ध आय थिंक देसाईच्या मैदानावरती 3 धावा डिफेंड केल्या होत्या याच मीतने आणि तोच येतो मीत गोलंदाजी मार्कवरती. या अंतिम षटकामध्ये अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आहे मीत आणि स्ट्राईक इनला फलंदाज ज्युनियर प्रेम भोईर. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, त्याला ड्राईव्ह करतायत. नक्कीच लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक घेत आहेत. चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एकच धाव. नक्कीच प्रचंड वेग आहे. पहिला चेंडू आपण पाहिला मीतचा परफेक्ट यॉर्कर आणि त्याच्यावरती मिळते एक सिंगल. धावसंख्या आहे 47. 47 धावा धावफलकावरती. अंतिम षटक सुरू आहे. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना सुरू आहे. अजून एक चांगला चेंडू. परफेक्ट गोलंदाजी होतीये. मीत फार कमी वयाचा गोलंदाज आहे आणि फार कमी वयामध्ये आणि फार कमी वेळामध्ये नक्कीच स्थान मिळवलंय जय हनुमान निलजे या टीम मध्ये. पहिले 2 चेंडू परफेक्ट यॉर्कर आपण पाहिलेत. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 48 धावा. प्रेम भोईर ज्युनियर प्रेम भोईर स्ट्राईक एंडला आहेत. प्रितेश पाटील देखील फिल्डिंग करतायत. जर्सी क्रमांक 20 आहे. फुल टॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 3 चेंडू खूप चांगले हाताळलेत, कारण की 3 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा आल्यात. पहिल्या 3 षटकांमध्ये 46 धाव बनवल्या होत्या. असं वाटलं की 60+ धाव बनवतील, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी
मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. चौकार षटकार मारण्यापासून वंचित ठेवलाय. धावसंख्या 49. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रेम भोईर. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत मीत खंडाळे. आणि येतो हा डॉट बॉल. शांत ठेवलाय प्रेम भोईरला देखील या षटकामध्ये, कारण की प्रेम भोईर खेळतो 29 या धावसंख्येवरती. आक्रमक बॅटिंग तो करतोय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू आणि शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि धावबाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद ज्युनियर प्रेम भोईर. धावबाच्या स्वरूपात झालाय बाद. 5 चेंडू फेकलेत मीतने आणि या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च करतोय. मीतची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या मीतसाठी. सुभाष पाटील तर नक्कीच वाजवतील टाळ्या, कारण की त्यांच्या मुलाचं नाव देखील मीतच आहे. आणि मीतने नक्कीच या मॅच मध्ये आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करून निलजे टीमला कमबॅक करून दिलाय. धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय या षटकामध्ये. धावसंख्या 49. शेवटच्या षटकामधील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. आणि सीमारेषेच्या बाहेर शेवट गोड केलाय. षटकार लगावलाय प्रेम भोईरने अंतिम चेंडूवरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 55 आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलंय. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या संघाने. जय हनुमान निलजे या संघासमोर. टॉस करूया आपण. शिलगाव आणि सामना असेल सागाव. गुरुदत्त सागाव आणि शिलगाव या 2 टीम मध्ये सामना असेल आणि तो सामना 5 षटकांचा असेल. चला विनंती असेल शिलगाव या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी या, कारण की सागाव संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. नक्कीच निलजे टीमचे एवन जोडी दिशांक पाटील आणि करण पाटील. चला शिलगाव या टीमचे संगणक येत आहेत आणि सागाव संघाचे संगणक देखील इथे उपस्थित आहेत. आपण टॉस करूया. मान्यवर इथे उपस्थित आहेत सुभाष पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या सामन्याचा पहिल्या फेरीमधील 3रा सामना असेल या 2 नामवंत संघांमध्ये. सुभाष दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 5 षटकांचा सामना असेल. छापाचा कॉल आहे. आलय काटा. टॉस जिंकलेला आहे सागाव या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? पूर्ण प्लेयर्स आले नाही अजून. मी डिस्कशन पण केलं. मी डायरेक्ट येऊन बसलो. एकदा डिस्कस करतो, सांगतो. पेंडिंग. नक्कीच निर्णय पेंडिंग आहे. या स्पर्धेचं आयोजन 2 दिवसीय ही स्पर्धा आहे, ज्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? नाही, आयोजन इथे उसरगरला सगळं रेडीमेड असतं, तसं चांगलंच आहे. खिडकायांनी इथे ठेवलं. आता ग्राउंड कमी अवेलेबल आहेत, त्यातला हा ग्राउंड चांगला मेंटेन केलं उसरगर ग्रामस्थांनी. आणि खिडकायांचं पण आभार की आम्हाला इथे खेळायची संधी दिली. मॅन ऑफ द सिरीज साठी ब्युटिफुल ट्रॉफी आहे, याबद्दल काय म्हणणं असेल? नाही, प्रत्येकजण इथे कुठला आपला ग्रामीणचा खेळाडू पैशासाठी खेळतच नाही, ट्रॉफीसाठी खेळत असतो. तर ट्रॉफी चांगली असेल तेच बघून आता पण डिस्कशन तेच सुरू होतं की ट्रॉफी चांगली आहे. बरोबर. नक्कीच शुभेच्छा असतील
सागाव टीमला. आमच्यासोबत शिलगाव टीमचे संघनायक आहेत, त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॉलिंग असते, परंतु त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? श्रद्धांजली चषकाचं आयोजन खूप चांगलं आहे. नक्की शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. टॉस जिंकलेला आहे या पुढीलच्या मॅच मध्ये सागाव या टीमने आणि त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा निलजे या टीमला 56 धावा 4 षटकांमध्ये आणि या 56 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ नेतिवली, व्हॉइस ऑफ कल्याण, अत्यंत टॅलेंटेड समालोचक आमचे प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. तसला मॅच आपण करतोय सुरुवात. यापूर्वी डावामध्ये आवाज आपण ऐकलात गाडवे डोंबिवली नामांकित क्रिकेट समालोचक सन्माननीय नौशनजी संदेश सर यांचा. त्याचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय स्पर्धेच्या वतीनं. मॅचला तो सुरुवात. हो रिवर्स शस्त्र बाहेर काढलंय. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये बॉल मागे. धावसंख्या पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय केतन पाटील आणि नितेश पाटील ही सलामीची जोडी हनुमान क्रिकेट संघ निजेसाठी आहे. सोमनाथ पुन्हा एकदा वळतोय गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला फटका चांगला आहे, समोर खेळलाय, फिल्डर तिथे धावतायत आणि फक्त धावतच राहतील कारण चेंडू वीरेंद्र सेहवाग कक्षामध्ये 4 धावांसाठी चौकार. बरोबर यार. सोमनाथ त्याचा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड गती आपल्याला इथे पाहायला मिळते सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि अगदी अनोखी शैली त्यांची वेगळी ऍक्शन आहे आणि त्या ऍक्शनला पाहत असताना समोर फलंदाजासाठी देखील आव्हान असतं. 56चं टार्गेट. 4 षटकांचा सामना आहे. सोमनाथ पुढचा बॉल ऑन साइडला स्वीप केलाय. फुल टॉस फुल टोल वसूल केलाय. नितेश पाटीलच्या बॅटमध्ये दर्जेदार स्वीप स्ट्रोक चौकार.
सोमनाथ. पुढचा बॉल ऑफ साईडला पुन्हा टर्न केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल अडवला जातोय. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. मॉर्निंग मार्क वरती षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी सोमनाथांनी खूप चांगलं वक्तव्य केलं होतं. यापूर्वी जेव्हा पहिल्या मॅचसाठी ते टॉससाठी आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की जोपर्यंत मी क्रिकेट खेळतोय तोपर्यंत योगेश पवारचाच नावाने माझा संघ खेळेल हे त्याने सांगितलं. कारण खिडकाई संघाला आपण पाहतोय या वर्षापासून ते स्वर्गीय योगेश पवार यांच्याच नावाने खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्यांच्याच स्मरणप्रित्यर्थ स्पर्धेचं देखील आयोजन केलं गेलेलं आहे. श्रद्धांजली चषक षटक क्रमांक पहिला पूर्ण. पहिल्या षटकाखेरीस धावा झाल्या तर 10. 10 नंबर. षटक क्रमांक पहिल्या पूर्ण झाल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पाठलाग 56 करायचा होता. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आलं. त्यामुळे येणारे 18 चेंडू आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी आपण पाहतोय गरज जाती 46 धावांची. 18 चेंडू आणि 46 धावांचं समीकरण असलेल्या मॅचमध्ये बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर सीनियर प्रेमला आपण पाहणार आहोत. सीनियर प्रेम ओव्हर द स्टंप. सडव्या बॅटनं लॉफ करायचा होता. संपर्क नाहीये तिथे चांगला आणि एक धाव इथे नक्कीच मिळेल. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा आलाय. ही धाव पूर्ण केली जाते. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा प्रेम. 46 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव आली. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या 56 करताना. 18-46 समीकरण होतं. हेलिकॉप्टर बॉल मध्ये वॅकंट एरिया. 2 फिल्डर त्यांच्या मधून टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू सीमा पलीकडे 4 धावा मिळतील. चौकार. कीर्तनचा बॅटमॅन दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक चौकाराच्या मदतीने 15 या आकड्यावरती 15 ऑन बोर्ड. असायला फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. बैठक स्ट्रोक खेळायचा होता. संपर्क तिथे होत नाहीये. 12th मॅन उंबरलीचे वेद कुठे आहेत? मैदानाच्या सभोवताली ते असतील कुठेतरी. समोर आहेत. क्या बात आहे. ह्या ते वेद कॉमेंट्री बॉक्स मध्ये थांबा. 7 ते 8 वर्ष वय त्याचं असेल पण 7 वर्षाचा वेद पण क्रिकेट प्रती असेल त्याचं प्रेम. म्हणून म्हणतात ना भावेश की क्रिकेटला वयाची मर्यादा नसते. अगदी आपण उदाहरण घेतलं सुखदेव काका आज वयाची 40-50 ओढून गेले तरी ग्रामीण क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती खेळताना आपण त्यांना पाहत होतो. दुसऱ्या बाजूला अवघ्या 7 वर्षाचा वेद जो आपल्या गावासाठी नेहमी प्रॉपर प्रोफेशनल ड्रेस किट मध्ये नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये उभा असतो. हे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे वय किती जास्त आहे किंवा वय तुमचं किती कमी आहे यावरून तुमचं क्रिकेटवरती किती प्रेम आहे हे ठरवलं जाणार नाही. क्रिकेटच्या प्रेमाला वयाची मर्यादा नाही. आज व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे पण क्रिकेटवरती असलेलं प्रेम आज या स्पर्धेच्या माध्यमातून दिसून आलंय. कौतुक आहे वेदचं, कौतुक आहे सोमनाथ भोईर यांचं. कारण फार कमी
वय असताना त्याने देखील नक्कीच क्रिकेटचे धडे शिकवले वेदला. ओ क्या बात आहे, व्हॉट अ शॉट वॉज दॅट, ब्युटिफुल मॅग्निफिसंट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा, कला कौशल्य दाखवणारा दर्जेदार चौकार. सुंदर फटका होता, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. केतन चा बॅटमधनं क्लासिकल अंदाजामध्ये खेळला गेलेला फटका. आता मात्र धाबांची गती वाढतीये. सिनियर प्रेमच्या विरोधामध्ये आक्रमण झालंय. सिनियर प्रेमने 14 धावा खर्च केल्या. पहिली आली ती लेग बायच्या स्वरूपामध्ये होती. त्यामुळे संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जय हनुमान क्रिकेट संघ ज्याची धावसंख्या आता तब्बल 25 वर होती, पण तत्पूर्वी धाबांच्या गतीवरती अंकुश लावण्याचं काम करतोय. सिनियर प्रेमच्या खात्यामध्ये सफलता आणि लागणारा धक्का पहिला. बॅटिंग करताना जय हनुमान क्रिकेट संघ निजेला. निजे संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. निजे म्हटलं की ग्रामीणचा वर्ल्ड कप, मकर संक्रांत चषक आणि आमचे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर गिरीधर दादा पाटील असतील, बबन दादा रसाळ असतील, त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय. तथा आपण पाहतो लोढा शाखा प्रमुख सन्माननीय सुभाष दादा असतील आमचे, खऱ्या अर्थाने सुभाष दादा दत्ता दादा आपण पाहतोय. पाटील बंधूंच्या माध्यमातून स्वर्गीय सतीश दादा स्मृती चषक स्पर्धा देखील आपण पाहिली. आणि मोस्ट वेलकम सुभाष दादा. दत्ता दादा नेहमीच वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीबा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे या सुवर्णनगरीमध्ये जेव्हा आपण जातो, प्रसाद सर नेहमीच आपल्याला काही ना काही बक्षीस मिळत असतं, तिथे स्पेशल गिफ्ट मिळत असतं, ज्यांचं दत्तादादा पाटील आम्हाला प्रत्येकी वर्षी देत असतात. ते देखील ऑनलाईन आपल्यासोबत जोडले जात आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. कारण पंच, समालोचक किंवा स्कोरर प्रत्येकाला त्यांच्या माध्यमातून प्रत्येकी वर्षी त्या क्रीडांगणावरती असल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये काही ना काही स्पेशल गिफ्ट आपल्याला पाहायला मिळतं. कारण मकर संक्रांत चषकामध्ये विठ्ठल रखुमाईची एक सुंदर मूर्ती त्यांनी प्रत्येक समालोचक आणि पंचांना गिफ्ट दिली. आणि त्यानंतर स्वर्गीय सतीश दादा स्मृती चषक नाईटची स्पर्धा आपण पाहिली, तिथे प्रत्येकी समालोचक आणि पंचांना त्यांनी साडी गिफ्ट केली होती. त्यामुळे घरातले देखील खुश झाले असतील. मेका दादा तेच सांगतात, येस डेफिनेटली खुश झालेत घरातले देखील. कारण आपण इथे दिवसभर मेहनत करतो, पण घरी लवकर काही आपण नेत नाही मनोज सर, पण ते गिफ्ट मिळालं तेव्हा घरी देखील सर्व खुश झाले असतील. त्यांची वाईफ असेल, कोणी त्यांच्या आईला दिलं, आम्ही तर आईला दिलं कारण आमचं लग्न झालं नाही. मनोज पवार सरांचं आता काय पाहूया आपण, मॅच संपल्याच्या नंतर थोडी चर्चा करू. गंमत आहे, मजा मस्करी होत राहील आज, कारण मजा मस्करी करत दिवस कसा सरतोय कळत नाही. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 25 वरती स्थगित. येणारे 11 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 11 चेंडू 31 धावांचं समीकरण बाबेश आम्हाला माहिती देत आहेत. खरं तर पहिल्या सामन्यात चित्त थरारक सामन्यावरती विजय मिळवला होता गावदेवी उंबारली संघानं. ऑफ साईडला जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो. फक्त दिशा दिल्या चेंडूला पाठवलंय थेट बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, सीमा पलीकडे चौकार. $29, 29 धावा धावफलकावर, 27 करायच्यात, 10 चेंडू. ओ यावेळेस देखील मिस टायमिंग आहे, फिल्डरला शोधून काढलाय. आणखीन एक महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. नितेशला सोडावं लागतंय मैदान. या मॅचची गोल्डन विकेट जयहनुमान क्रिकेट संघ निजेला लागणारा मोठा धक्का. नितेश पाटील बॅक टू द डगआउट.
न्यू बॅटर सचिन पाटील आपण पाहतात. 9 चेंडू आणि 27 गरज. अजूनही डगआउट मध्ये आपण पाहतोय सँडी आहेत, त्यानंतर अजय आहेत, कारण नागेश आहेत. बॅटिंग लाईनअप आहे चांगली. देखील खोडा टाकला, खोदून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॉल मागे चालला, फिल्डर तिकडे तैनात आहे. सेकंडचा कॉल, दुसऱ्या धावेसाठी पलटल्यात आणि चांगली रनिंग भेटून विकेट देखील तुम्हाला पाहायला मिळते. धावा कंप्लीट होणं महत्वाचं, धावा येणं महत्वाचं. सध्याच्या घडीला धावा येत आहेत. दुसरा मला माहिती येतात. टोटल स्कोरबोर्ड वरती 31. चेंडू शिल्लक आहेत 8 करायच्या धावा. 25. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॉलच बॅक केलाय, फटका चांगला आहे. समोरच्या दिशेनं सर बॅट एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट ज्याला संबोधलं जातं. क्रिकेट मध्ये सर्वाधिक सुरक्षित फटका कोणता, तर तो समोर व्ही शेप मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून खेळला जाणारा फटका. बॉल तयार. ज्युनियर प्रेम सध्या बॉलिंग मार्कवर. ज्युनियर प्रेम देखील भरपूर इम्प्रेस केलंय. नेहमीच त्याची देखील चांगली गोलंदाजी आपण पाहत असतो आणि आज या स्पर्धेमध्ये देखील ब्युटिफुल बॉलिंग बाय ज्युनियर प्रेम. बॉल हवेमध्ये, विकेटची संभावना, हवेची साथ मिळत नाहीये आणि तिथे मात्र आपण पाहतोय डीप मध्ये मिड विकेटच्या क्षेत्रात टिपला जाईल. आणखीन एक फलंदाज होतोय फेल. बॅक टू बॅक विकेट आपल्याला पाहायला मिळतात. तू चल मे आया ही स्थिती सध्याच्या घडीला जय हनुमान क्रिकेट संघ निजाची. निर्णय कळवा. टॉस जिंकलाय गुरुदत्त चेरादेव सागाव संघानं. वेद 12वे खेळाडू पण बघा कुठे कुठे पोहोचतात. वेद एका जागेवर थांबतच नाही. त्यांना विचारलं कोणाचे सुपुत्र आहेत, ते सांगतात सोमनाथ. सोमनाथ कोण हा त्यांना प्रश्न विचारला तर ते उत्तर देतात मलिंगा. क्या बात आहे. जवळून अभ्यास केलाय मला तर वाटतंय वडिलांच्या गोलंदाजीचा. बॉलिंगचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकलाय गुरुदत्त चेरादेव सागाव संघानं आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. सागाव संघानं देखील यंदाच्या हंगामामध्ये आय थिंक 7 ते 8 ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. सागाव म्हटलं की रमेश म्हात्रे सर आमचे बघा सागावचे पंच तुम्ही पाहता. त्यासोबत सागावचे नामांकित ज्येष्ठ समालोचक आमचे खऱ्या अर्थानं गेले कित्येक वर्ष समालोचन करतात आमचे भाऊ पाटील सर असतील, अजित देसाई आला असेल तरी आपण. सहा चेंडू आणि 23ची गरज आहे. 6 चेंडू 23ची गरज. पहिला चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल आलाय. बॉलिंग मार्क वरती सध्या आशुतोषचा वापर केला जातोय या अंतिम षटकामध्ये. अरे एसपी आमचे क्या बात आहे. सुभाष दादा पाटील देखील झाले. कधी आलात? 1 तास झाला सांगतात पण हरकत नाही. चला, कारण सुभाष पाटील म्हटलं की ऑन ग्राउंड सध्या भरपूर कमीच आहेत ते, कारण मिथ ट्रॉफी शॉप तुम्हाला पाहायला मिळतं आणि मिथ ट्रॉफी शॉप म्हटलं की सर्वात कमी आणि स्वस्त दरामध्ये सुंदर आणि आकर्षक सुबक ट्रॉफीज तुम्हाला मिळतील. आणि श्रद्धांजली चषकाच्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय या ब्युटिफुल ट्रॉफीज आम्हाला मिथ ट्रॉफी शॉपच्या माध्यमातून नक्कीच तिथे आम्ही घेतल्या आणि ब्युटिफुल ट्रॉफीज अगदी योग्य दरात त्या ट्रॉफीज आम्हाला मिळाल्या. सुभाष पाटील यांचं नक्कीच आम्ही कौतुक करू. एसपी पॅनलचे सर्वे सर्व आहेत, कारण अंपायरिंग पॅनल चालवणं त्यासोबत स्वतःच्या ट्रॉफी शॉपवरती लक्ष देणं कठीण आहे. 40+ क्रिकेट सुभाष पाटील थोडं खेळतात सध्या, पण तिथून देखील हळूहळू ते दूर होत चाललेलं. त्याचं कारण औद्योगिक क्षेत्रामध्ये घेतलेली मोठी भरारी. उद्योजन या उद्योजक ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर चांगला आहे आणि धावा देखील जबरदस्त मिळतील. पूल आणि चेंडू स्क्वेअरिश मिड विकेटच्या बाहेर गोल.
ठोकरा दर्जेदार षटकार. मॅच इज ऑन. पुन्हा एकदा सांगायला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे, काही घडू शकतं. शेवटचा बॉल परेपर्यंत कोण सामना जिंकेल हे सांगणं भरपूर कठीण. 4 चेंडू शिल्लक, 16 धावांची गरज. आशुतोषच्या विरोधामध्ये लगावलेला भव्य षटकार संतोष पाटीलचा बॅट मधनं आपण पाहतोय. बॉलिंग मार्क मध्ये आशुतोष वळतोय. 4 बॉल 16ची गरज आहे. 2 बॉल 22 भरपूर महत्वाचे असतील दोन्ही संघांच्या बाजूने. यावेळेस देखील फुलटॉस साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षकाला शोधून काढले. विकेटचं पतन आपण पाहतोय. कॅच आउट. झेलबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी पडतील. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आशुतोष. विकेटचं पतन झालं. 3 चेंडू 16 कंपल्सरी करावे लागतील. माहिती भावेश पाटील आमच्या स्कोर आम्हाला देतात. ज्याचं कारण विकेट जास्त गमावल्यात. खेळाच्या पूर्वार्धामध्ये विकेट गमावले होते ते 2 आणि आता विकेट गमावले तिथे 4. बॉल तयार. 3 बॉल 16. 3 मोठे फटके येतील का पाहूया. या दरम्यान पहिला तर आलाय. या चेंडूला फेकून दिले थेट मिड विकेट हवाई यात्रेवरती आणि हा बॉल निघून चालला मिड विकेट बाय षटकारासाठी. या षटकारानं आत्मविश्वास वाढलाय. या षटकारानं विजयाच्या अपेक्षा आणि आशा पल्लवीत झाल्यात. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वॉट अ सुपर मॅच. वॉट अ फॅन्टॅस्टिक मॅच. अप्रतिम सामना. आता उंबरली संघाला प्रत्येक सामना हा असाच चुरशीचा करावा लागेल. कारण आपण पाहतोय तितका संघर्ष निजे संघाचा देखील. पहिल्या मॅच मध्ये देखील उत्तर शिवसंघाने चांगला फाईट बॅक दिलाय आणि आता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये निजे संघ देखील उंबरलीला तितका चांगला फाईट बॅक देतोय. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 10 का दम मैदानामध्ये दाखवावा लागेल. 10 धावा इथे मात्र केल्या जातील. चेस होतील डिफेंड. 56 असा पाटला करताना 46 तर लागलेच स्कोरबोर्ड वरती आणि आता मात्र समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 2 बॉल 10 धावांची गरज आहे. सोमनाथ दादा बघू शकता तुम्ही. वेदला देखील भरपूर टेन्शन आलंय. वेद भरपूर चिंतेमध्ये. डोक्यावरती त्याने दोन्ही हात ठेवले की आता करायचं काय. कारण निजे संघाच्या 12th मॅन त्यांच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते. त्यांना सांगितलं की आम्ही एकतर्फा सामना जिंकू. पण वेद सामना कोणासाठी थांबत नाही. क्रिकेट आहे हा कधी खेळ बदलतो. क्रिकेट हा खेळ कधी रंग बदलतो. त्यामुळे आपण पाहतो शेवटच्या बॉल पर्यंत कोणतेही भाकीत करायचं नाही. वेदचं वय अगदी 7 आहे. त्याला वाटलं की सामना आपण जिंकू पण तिथून निजे संघाचा फाईट बॅक. त्याला विश्वास आहे आपल्या संघावरती. तो अजूनही ठाम आहे. नाही आमचा संघ जिंकेल. ही गावाप्रती असलेली ओळख आहे. ही गावाप्रती असलेलं प्रेम आहे. यावेळेस क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. ज्युनियर प्रेमला आपण तिथे पाहतोय. जबरदस्त एफर्ट्स. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि खऱ्या अर्थानं जो निश्चय मनामध्ये वेदने केला जवळपास त्या निश्चयावरती उंबरली संघ पोहोचतोय की काय. 1 चेंडू 8 धावांची गरज आहे. मांगरोळ नाईटच्या स्पर्धेमध्ये 1 चेंडू 7 होताना आपण पाहिलंय. जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले संघाने हा कारनामा केलाय. पण ती नाईटची स्पर्धा आहे आणि ही डेची स्पर्धा आहे. तो फॉर्मॅट वेगळा हा फॉर्मॅट वेगळा. ती खेळपट्टी वेगळी आहे ही खेळपट्टी वेगळी आणि ते क्रीडांगण वेगळं हे क्रीडांगण वेगळे. खेळाडू ते वेगळे होते. आता मैदानामध्ये हे 13 खेळाडू वेगळे आहेत. 2 फलंदाज 11 फिल्डर 1 बॉल 8 ची गरज. आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंडू तर गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पण अवघ्या आणि अवघ्या 1 धावेचं महत्व आज निजे संघाला
नक्कीच कळालं असेल. हाताळलेला तो व्हाईट बॉल, झालेली ती मिसफिल्ड, ओव्हरथ्रोच्या आलेल्या त्या धाबा आणि आलेले ते डॉट बॉल कुठे ना कुठे आता सतावतील दिवसभर की कुठेतरी जर त्या धाबा आपण कमी खर्च केल्या असत्या किंवा प्रत्येक डॉट बॉल जो आला तिथे जरी धाव कदाचित आली असती तरी मात्र हा सामना आपण सहज जिंकलो असतो. त्यामुळे म्हटलं जातं ना की शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला विचारा एका मार्काचं महत्व आणि खऱ्या अर्थानं एका मतानं पडलेल्या त्या नेत्याला विचारा एका मताचं महत्व आणि त्यानंतर आज निजे संघाच्या खेळाडूंना विचारा एका धावेचं महत्व. सर्व काही स्पष्ट तुमच्या समोर आहे. मॅच संपलाय आणि सामना ते जिंकलाय तो अर्थातच योगेश पवार प्रतिष्ठान गावदे उंबारली या संघानं एका धावेनं हा विजय मिळवला. अभिनंदन टीम उंबारल्याने. हार्ड लक टफ लक, संघर्ष चांगला राहिला. ते गावदे जयनमा क्रिकेट संघ निजेचा सामना वेळाकडे आपण वळतोय. 15